नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे, मराठी विभाग प्रमुख बाबासाहेब देशमुख पार्वेकर महाविद्यालय पारवा, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र. मित्रांनो, बीए फर्स्ट इयरला मराठी साहित्य या विषयासाठी दुसऱ्या सेमिस्टरला आपल्याला अभ्यासक्रमाला आहे एक सुंदर, अति सुंदर नाटक ज्याचं नाव आहे थँक्यू थँक्यू मिस्टर ग्लाड. अनिल बर्वेंचं हे नाटक आहे. उभं आयुष्यभर आपल्याला कामी पडणार आहे आणि या नाटकामधून अनेक अनुभव आपल्या गाठीशी येणार आहे, आपल्या पाठीशी येणार आहे आणि म्हणून आपण शहाणा होणार आहे. शहाणपण आपल्या अंगी येणार आहे. म्हणून हे नाटक वाचलंच पाहिजे, अगदी आवर्जून वाचलं पाहिजे. मित्रांनो, आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून नाटक म्हणजे काय ते पाहिलं आणि त्यानंतर मग उमा कशी होती, यामधला ग्लाड कसा होता, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आज पाहूया मित्रांनो, वीरभूषण पटनाईक. कसा आहे वीरभूषण पटनाईक? खरं म्हणजे जेव्हा आपण थँक्यू मिस्टर ग्लाड हे नाटक वाचतोय तेव्हा वीरभूषण पटनाईकच्या भूमिकेने आपण अचंबित होऊन जातो. आपण इतिहास काळामधली माणसं नाही, वर्तमानात जगणारे माणसं आहोत. स्वातंत्र्य युद्धामध्ये ज्या माणसांनी क्रांती केली आणि क्रांतीसाठी आपलं आयुष्य समर्पित केलंय, ती समर्पित झालेली माणसं आपण प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहिलेली नाही. पण ती कशी होती, कशी जगली? स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्याचा आस्वाद आपण चाकतो आहे आणि आज आपण समता, ममता, बंधुता स्वीकारतो आहे, त्या जगामध्ये जगतो आहे, हे सगळं त्यांनी उपलब्ध आपल्याला करून दिलंय. ती इंग्रजांसोबत कशी झगडली, कसा संघर्ष केला आणि या संघर्षामध्ये आपल्या संसाराची कशी राख रांगोळी केली, हे सबंध इतिहासाचं चित्र, उज्ज्वल चित्र, प्रचंड निस्वार्थी आणि धैर्यवान चित्र आपल्याला वीरभूषण पटनाईकच्या अनुषंगाने मिळते मित्रांनो. आणि म्हणून वीरभूषण हा आपला सहजच असा नेता होतोय, आपलाही तो क्रांतिकारक होतो. सहजच वीरभूषण पटनाईक आणि त्यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांसमोर आपले हात आपण त्यांना जोडतोय, त्रिवार नमस्कार करतो. मित्रांनो, थँक्यू मिस्टर ग्लाड मधलं जे वीरभूषण पटनाईक हे पात्र आहे, हे पात्र म्हणजेच मुख्य पात्र आहे. नायक प्रधान हे नाटक आहे आणि यामधला मुख्य नायक जर कोणी असेल तर वीरभूषण पटनाईक आहे. वीरभूषण पटनाईकच्याच अवतीभोवती हे नाटक फिरतं. जे काही पात्र येतात, जे काही प्रसंग येतो, जे काही घटना येतात, त्या सगळ्या घटना, ते सगळे प्रसंग, ते सगळे पात्र, वीरभूषण मोठा आहेच, पण तो कसा मोठा आहे, कोणत्या कोणत्या प्रसंगामधून तो मोठा होतो, हे सगळं उभं करण्यासाठी ते येतात. एकूणच वीरभूषणच्या आजूबाजूला हे नाटक रेंगाळताना दिसते. रेंगाळताना म्हणण्यापेक्षा फिरताना दिसते आणि त्यातून एक स्वभाव चित्र निर्माण होतं. त्यातून एक धीरोदात्त, त्यातून एक क्रांतिकारक, त्यातून एक क्रांतिसिंह वीरभूषण पटनाईक निर्माण होतो. कसा आहे हा वीरभूषण पटनाईक? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो की वीरभूषण पटनाईकचे स्वभाव चित्र रेखाटा किंवा वीरभूषण पटनाईकचं व्यक्तिचित्र रेखाटा किंवा थँक्यू मिस्टर ग्लाड या नाटकामधून वीरभूषण पटनाईक तुम्हाला कसा भावला, कसा वाटला, कसा दिसला? वीरभूषणच्या अनुषंगाने एका क्रांतिकारकाचं व्यक्तिचित्र रेखाटा, असाही प्रश्न येऊ शकतो. वीरभूषणच्या अनुषंगाने जो कोणता प्रश्न येईल, जसा कसा प्रश्न येईल, त्या सबंध प्रश्नाचं एकमेव उत्तर म्हणजेच आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण पाहूया, स्टेप बाय स्टेप पाहूया आणि वीरभूषणचं चित्र, वीरभूषणचं स्वभाव चित्र, वीरभूषणचं व्यक्तिचित्र तुमच्या डोक्यात तयार होते का ते पाहूया. मित्रांनो, वीरभूषण कसा आहे हो? खरं म्हणजे वीरभूषण हा क्रांतिकारक आहे. भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी त्याच्या रोमारोमामध्ये, रक्तामध्ये क्रांतीची बीज भरलेली आहे आणि म्हणून त्याचं एकच ध्येय आहे, म्हणजेच स्वातंत्र्य मिळवायचं. आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, या क्रांतीसाठी आपल्या जीवाचा होम करायचा आणि त्या होम कुंडामध्ये आपल्याच जगण्याची, आपल्याच जीवाची आहुती द्यायची. 72 आपण मेलो तरी चालेल, पण या देशात क्रांती झाली पाहिजे. कशासाठी क्रांती? तर या देशात हे जुलमी, अत्याचारी जे इंग्रज सरकार आहे त्यांना पिटाळून लावायचं आणि या देशात स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, या देशात सरकार आलं पाहिजे, या देशात राज्य आलं पाहिजे. कुणाचं आलं पाहिजे? तर इथल्या कष्टकऱ्यांचं आलं पाहिजे.
इथल्या दलितांचं आलं पाहिजे, इथल्या पीडितांचं आलं पाहिजे, इथल्या कामगारांचं इथल्या पाहिजे, इथल्या बहुजन समाजाचं राज्य आलं पाहिजे आणि बहुजन समाज इथली जनता सुखाने गुण्या गोविंदाने नांदली पाहिजे. हा विचार मार्क्सवादी विचार आहे, हा विचार लेनिनवादी विचार आहे, हा विचार कम्युनिस्ट विचार आहे. आणि म्हणून त्या कम्युनिस्ट विचारधारेवर अढळ श्रद्धा असलेला, निष्ठा असलेला वीरभूषण पटनाईक. आणि मग स्वातंत्र्य मिळवायचं, हजारो करोडो लोकांसाठी स्वातंत्र्य मिळवायचं आणि स्वातंत्र्यासाठी आपला जीव गेला तरी चालेल, बलिदान द्यावं लागलं तरी चालेल, या एकच ईर्षेने, या एकच आशेने वीरभूषण पटनाईक प्रचंड वेगाने स्वातंत्र्याची मशाल घेऊन धावतो आहे. आणि धावता धावता काय झालं की इंग्रज पोलीस आडवे येतात. एका पोलीस चौकीलाच त्याने आग लावली आणि त्यामध्ये 5 पोलीस आणि 1 इन्स्पेक्टरला मारून टाकलंय. अशा पद्धतीने अन्यायी अत्याचारी लोकांचा खात्मा करणारा क्रांतिकारक म्हणजे वीरभूषण पटनाईक. पण आपल्याच माणसाने केली फितुरी. वीरभूषणला कोणी पकडलंय? वीरभूषणला कोणी पकडून दिलंय? तर त्याच्याच प्रेसीने वीरभूषणला पकडून दिलंय. एका बाईने घात केलाय. सारे लोक हळहळले. पोलीस, जमादार, गफूर सगळेच लोक हळहळले. आपला लीडर सापडला. कोणी घात केलाय? तर एका स्त्रीने घात केलाय मित्रांनो. आणि म्हणून मग वीरभूषणला फाशी होते. कोर्टाने कन्फर्म केलेली आहे फाशी. आणि मग त्याला जेलमध्ये आणलं जातं. त्या जेलचा जेलर आहे ग्लाड. जेवढं कोणी काही वाईट असेल त्या वाईटांमधला वाईट म्हणजे ग्लाड. म्हणजेच 1000 वाईट माणसं मरावेत आणि त्यातून एक भयानक वाईट माणूस जन्माला यावा अशा पद्धतीचा ग्लाड. अत्यंत क्रूर, हिंस्त्र, उलट्या काळजाचा माणूस म्हणजे ग्लाड. तो ग्लाड आहे या जेलचा जेलर. कैद्यांना फोडून टाकणे, कैद्यांना सरकून टाकणे, कैद्यांना चेंदवून टाकणे, कैद्यांना सोलून टाकणे, कैद्यांना मारून टाकणे हेच त्याचं ध्येय. चांगल्याला मारणारा आणि वाईटांना पोचणारा, इथली सबंध माणूस जात ही वाईट आहे आणि म्हणून मग या सबंध माणूस जातीचा तिरस्कार करणारा म्हणजेच ग्लाड. त्या ग्लाडच्या कैदेमध्ये वीरभूषण आला. जाबाज वीरभूषण. वीरभूषणचं व्यक्तिचित्र, स्वभावचित्र रेखाटत असताना वीरभूषण कसा? तर जाबाज वीरभूषण, जिगरबाज वीरभूषण. कसा आलाय वीरभूषण? खरं म्हणजे वीरभूषणला आणण्यासाठी पोलिसांच्या अनेक गाड्या आल्या. हे पहिल्यांदाच घडत होतं की एका फाशीच्या कैद्याला आणण्यासाठी प्रचंड पोलिसांच्या गाड्या आला. तेवढा त्यांचा ताफा यावा. इकडे ग्लाडला फार आनंद झाला की आलाय एक नवीन 108वा माणूस आलाय, ज्याला मी हॅन करणार, ज्याला मी फाशी देणार. प्रचंड आनंदात, कारण माणसांना मारण्यामध्ये ग्लाडला आसुरी आनंद मिळत होता. ग्लाडला आनंद झाला, प्रचंड आनंद झालाय. आणि वीरभूषण आलाय. आल्यावर त्याने आपल्या ताब्यात घेतलंय ग्लाडनी आणि त्याच्यावर हात उगारतोय, त्याच्यावर त्याची काठी उगारतोय. वीरभूषण म्हणतो की ग्लाड, मिस्टर ग्लाड, आता काय घाई आहे? आताच थकून आलोय. उद्यापासून तुमच्या जेलमध्ये 1 वर्ष राहणार आहे. पाहू 1 वर्षामध्ये काय होतं तर. आणि ग्लाड, बेड्या ठोकलेल्या माणसाला काय मारता हो? तेवढी ताकद असेल, धमक असेल तर बेड्या काढा आणि या मैदानात. जो जिता वही सिकंदर. फाशी झालेला कैदी, फाशीचा कैदी, हातामध्ये बेड्या असलेला कैदी एका जेलरला खुलं आव्हान देतो. म्हणूनच वीरभूषणची एंट्रीच आपल्याला फार दमदार वाटते. आणि मित्रांनो, माहिती आहे आपल्याला की सुरुवात चांगली तर शेवट चांगला आहे. सुरुवात जर चांगली असेल तर शेवट सुद्धा चांगला होतो. आणि इथूनच आपल्याला हे नाटक आपल्याला कसं खिळून ठेवतोय. वीरभूषण आपल्याला खिळून ठेवतो. इथेच वीरभूषण डायरेक्ट त्याची जेलमध्ये एंट्री होते आणि ज्या पद्धतीने एंट्री होते ती जेलमधली एंट्री तशीच आपल्या मन मेंदूमध्ये त्याची एंट्री होते. कशी एंट्री होती? धीरोदात्त वीरभूषण म्हणून, जाबाज वीरभूषण म्हणून, जिगरबाज वीरभूषण म्हणून, मरण तळ हातावर झेलणारा आणि स्वातंत्र्यासाठी तळपणारा एक सूर्य म्हणून वीरभूषणची आपल्या मनामध्ये, मेंदूमध्ये एंट्री होते. आलाय वीरभूषण. वीरभूषण कसा? तर मरणाला घाबरणारा नाही. तो मृत्युंजय आहे. तो म्हणते की मरणाला काय घाबरायचं आहे? आम्ही या देशासाठी, या भारत मातेसाठी आपला जीव समर्पित केलेला आहे आणि म्हणून तो मरणाला घाबरत नाही.
त्या ग्लाडच्या मारण्यालाही घाबरत नाही, कारण तो मरणाने मरणारच नव्हता. त्याला माहित होतं की आम्हा क्रांतिकारकांना हे इंग्रज सरकार अंधाऱ्या रात्री गुपचूप फाशी का देतात. यांना भीती आहे की जे आम्ही जगण्याने साधले नाही ते कदाचित मरणाने शक्य होईल. आणि म्हणून जिवंत असताना जेवढी पब्लिक जमा झाली नाही, जेवढा जनक्षोभ उसळला नाही, जेवढा आक्रोश लोकांचा उसळला नाही, ते त्या आमच्या मरणाने साधले होईल. आमच्या मरणावर, आमच्या सरणावर अनेक लोक एकत्र येतील आणि त्या सरणातून, त्या मरणातून अनेक क्रांतीचे फुलं निर्माण होतील. एक क्रांतिकारक, एक वीरभूषण मेला तर त्यातून अनेक वीरभूषण तयार होतील आणि इंग्रज सरकारना ते जड जातील. म्हणून इंग्रज सरकार आम्हाला दिवसाढवळ्या फाशी देत नाही, गुपचूप चोराचिराच्यासारखं मरण देते. त्या मरणाला काय भीती आहे? काही या पृथ्वीला हजारो करोडो वर्षाचा इतिहास आहे. या करोडो वर्षामध्ये आपलं 60-70 वर्षाचं आयुष्य काय? असे आले किती गेले किती, असे गेले कोट्यान कोटी. आणि काय रडू एकासाठी. अशा पद्धतीचा गाडगेबाबाचा विचार त्या वीरभूषण मध्ये भिनला होता. आणि म्हणून तो स्वतःच्या मरणाला भीत नव्हता. मरणावरही विजय मिळवणारा मृत्युंजय झाला होता. आणि म्हणूनच त्याला वाचता आलं असतं. मर्सी पिटिशनचा अर्ज करून त्याला फाशीची शिक्षा रद्द करता आली असती आणि आपलं मरण उद्यावर ढकलता आलं असतं. जीवनदान त्याला मिळालं असतं. कदाचित उमासोबत संसारही करता आला असता. या लोकांमध्ये अनेक वर्ष जगताही आलं असतं. पण वीरभूषणला माहित आहे का निव्वळ आयुष्य जगून फायदा नाही. आनंद पिक्चर मध्ये राजेश खन्ना म्हणतो की बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. क्रांतिकारकांना हे माहित आहे की निव्वळ आयुष्य, निव्वळ जिंदगी लंबी असून फायदा नाही, ती मोठी झाली पाहिजे. आणि मोठी कमी वेळामध्ये. मग संभाजीचं मरण पहा, संभाजीचं जगणं पहा, शिवाजीचं जगणं पहा, स्वामी विवेकानंदांचं जगणं पहा. कमी वेळामध्येही हे लोक खूप जगले, मरणानंतर ही जगत आहे. हे मरणानंतर जगणं वीरभूषणला पाहिजे होतं. आणि म्हणून त्याला मरणाची तमा नव्हती. मरणावर विजय मिळवणारा मृत्युंजय म्हणजेच वीरभूषण पटनाईक. तो आपण म्हटलंय की तो ग्लाडला भीत नाही, ग्लाडला खुलं आव्हान देतोय. अशा पद्धतीचा आव्हान देणारा जिगरबाज वीरभूषण पटनाईक हे आपल्याला दिसतं. मर्सी पिटिशन नाकारतो तो, म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवणारा असाही आपल्याला वीरभूषण पटनाईक दिसतो. मित्रांनो, वीरभूषण पटनाईक हे क्रांतिकारक आहे. क्रांतीसाठी आपलं आयुष्य त्यानं दावावर लावलेलं आहे. तो आता फासावर चढणार आहे, तो मरणार आहे. पण हा क्रांतिकारक, एकीकडे क्रांतिकारक असणारा, दुसरीकडे तो उमाचा पती सुद्धा आहे. उमाचा पती म्हणून वीरभूषणचा कसं आपण मूल्यमापन करणार? उमाचा पती म्हणून वीरभूषणचा स्वभाव चित्र कसा आपण व्यक्त करणार? कसा आहे हा वीरभूषण उमाचा पती म्हणून कसा आहे? मित्रांनो, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मन आणि मेंदू अत्यंत निब्बर करावं लागते. मनाचे दगड ठेवून जगावं लागते. हे जरी खरं असलं तरीही त्या माणसामध्ये, त्या पहाडासारख्या त्या माणसामध्ये कुठेतरी हृदय असतं. ते हृदय कुठेतरी स्पंदन होत असतं. त्या हृदयामध्ये कुठेतरी भावना असते आणि त्या भावना आपल्याच माणसासाठी ओथंबून वाहत असते, प्रेमाने वाहत असते, जीव लावत असते, जिव्हाळा लावत असते, त्यांच्याबद्दल कणव निर्माण होत असते, आपल्यापेक्षाही जास्त त्यांच्यावर प्रेम करत असते. प्रेमासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या त्याच्याही भावना असतात. क्रांतिकारक झाला म्हणून काय झाला? तोही एक मित्रांनो आपल्यासारखाच हाडामासाचा गोळा असतो, भावनांनी लदबदलेला तो माणूस असतो. वीरभूषण काय वेगळा होता? वीरभूषण हा उमाचा पती होता. खरं म्हणजे स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करणारा, तिच्यावर प्रेम करणारा तो पती होता. कॉलेज जीवनामध्ये क्रिकेट खेळता खेळता आणि दुसऱ्यांचं नेतृत्व करता करता उमा त्याच्यावर भाळली आणि दोघांचं लव्ह मॅरेज झालं त्या काळामध्ये. खरं म्हणजे वीरभूषणकडे काहीही नसताना केवळ त्याच्या व्यक्तित्वाने, केवळ त्याच्या कर्तृत्वाने उमा त्याच्यावर भाळली. असा हा कुणीही त्याच्यावर भाळावं
असा हा प्रेमळ माणूस, कर्तृत्ववान माणूस. पण आज तो पकडला गेला, त्याला फाशीची शिक्षा झाली. त्याला केव्हा तरी आता फाशीची अंमल होईल आणि तो मरून जाईल. या शेवटच्या घटकेमध्ये उमा येते. म्हणजेच कित्येक पोलिसांना तो मारणारा आणि अशा पद्धतीचा एक बलदंड माणूस. पण जेव्हा उमा येते तेव्हा उमाकडे पाहून त्याचं काळीज कुठेतरी हलतंय. उमासाठी तो म्हणतोय की उमा, तू एकटीच आली. ज्यांच्यासाठी आपण आयुष्याचं वैराण आयुष्य केलं, ज्यांच्यासाठी आपण आयुष्य दावाला लावलंय, ते कुणीच राहिलं नाही. ज्यांनी पाठीशी राहावं त्यांनी सगळ्यांनी पाठ दाखवले आहे. कृतज्ञ समाज, एवढा कृतज्ञ. उमासाठी तो रडतोय, उमासाठी तो हवालदिल झालेला आहे. उमा, तुझे पाय सुजलेले आहे, कुठून आली तू पायदळ? आणि अनवाणी का? बंद तुटला म्हणून आली नाही, तर घरापासूनच तू अनवाणी आलीस. आपल्या पत्नीला एक साधी चप्पल नसावी. ज्यांच्यासाठी आपण आयुष्य बर्बाद केलं, आयुष्य दाबावर लावलं, त्या माणसांनी एकही माणूस सोबत येऊ नये. समाज एवढा कृतज्ञ झाला. आणि उमा जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलेलं आहे, ती उमा आता एकटी राहील. पहाडासारखा माणूस खदखदला, हल्लाय. पण डोळ्यात अश्रू आणणं म्हणजे या जुलमी अत्याचारांसमोर आपण भीक मागणं असं होतोय. म्हणून सारे प्रेमाचे, अश्रूंचे आणि या दुःखाचे घाव, दुःखाचे पाजर मनातल्या मनात तो दामून ठेवतो. त्याचा एक आसू सुद्धा बाहेर येऊ देत नाही. मित्रांनो, त्याला रडणं येतं, पण क्रांतिकारकांनी रडायचं नसतं, पुरुषांनी रडायचं नसतं. जणू काही हा अलिखित नियम हा सुद्धा क्रांतिकारक पाळतो. आपल्या मुलासाठी कळवळतो. एक बाप म्हणून काय आपल्याला वीरभूषण पटनाईकचं बाप म्हणून काय व्यक्तिचित्र करता येते? बापासाठी, मुलासाठी तो कळवळतो. म्हणतोय की मुन्ना कुठे आहे? तो म्हणते की मुन्नाला ताप आलाय. वीरभूषण म्हणतो की ताप आलाय की ताप आला होता? उमा हमरून रडते, हंबरडा फोडते आणि ती म्हणते की ताप आला होता. उमा, मी यासाठी विचारतोय की जेव्हा मी अरेस्ट झालो तेव्हा मुलाला ताप होता. उमा, मी यासाठी विचारतो की या देशातल्या औषधांच्या किमती इथल्या मुलांच्या प्राणांच्या किमतीपेक्षा जास्त आहे. म्हणून उमा, मी विचारतोय की मुन्ना मरण पावला. एका डॉक्टरचा मुलगा औषधा वाचून मरण पावला. एका क्रांतिकारकाचा मुलगा, जो क्रांतिकारक इथल्या हजारो करोडो लोकांच्या दास्यत्वाच्या बेड्या तोडण्यासाठी झटपटतो आहे, क्रांती करतो आहे, त्या माणसाचा मुलगा एका औषधा वाचून, पैसा वाचून मेला आहे. दुर्दैव, किती दुर्दैव. बाप म्हणून काय वाटलं असेल त्यांना? विचार करा मित्रांनो, विचार करा की हा क्रांतीसाठी, संघर्षासाठी, त्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाणार आहे आणि मागे कोण राहणार? तर फक्त उमा राहणार. ज्या उमाला आपली सावली जगण्यासाठी पुरेशी होती, आता आपली सावलीच निघून जाणार. जो हातात हात घेऊन आयुष्यभर सोबत करायची होती, तो हातच निसटून जाणार. उमा कोणाच्या भरोशावर जगणार? समाजाने तर पाठी फिरवलेले आहे. जवळ पैसा नाही, कोणाच्या भरोशावर जगणार? तिचं ती तुटत जाणं, तिचं अशा पद्धतीचं उघड्यावर पडणं पतीला कसं बेजार करून गेलं असेल. औषधा वाचून आपला एकुलता एक मुलगा मरण पावावा, बापाला कसं हृदय पिवटून गेलं असेल. जर वीरभूषणचं हृदय काढून बाहेर काढता आलं असतं, पाहता आलं असतं, तर त्याच्यामध्ये अनंत यातना, अनंत दुःख त्यामध्ये सामावलेलं दिसतं. मित्रांनो, बाप म्हणून, पती म्हणून या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी त्यांनी या दोनही नात्यांची कुर्बानी दिलेली दिसते. आपल्या संसारावर त्यांनी जणू काही नांगर फिरवलेला आहे, संसाराची राख रांगोळी केलेली आहे. एकच आशा आहे की या राखीमधून सुद्धा पुढे जाऊन अनेक क्रांतिकारक, अनेक वीरभूषण निर्माण होईल आणि या राखीमधून सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे ते उडाण घेतील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, एकासाठी. मित्रांनो, हा तर बाणेदार आहेच आहे, पण त्याची पत्नी सुद्धा बाणेदार आहे. त्या मरणाच्या वेळेस सुद्धा ती म्हणते की मर्सी पिटिशनवर सही करायची नाही, जुलमी अत्याचारी माणसांसमोर गुडघे टेकवायचे नाही, मरण आलं तरी 72. आणि म्हणून उमा
याही वेळेस त्याचे डोळे दान करण्यासाठी धडपडते आहे. ती म्हणते की वीरभूषण, तुझ्या त्या डोळ्यांनी क्रांती झालेली पाहिजे. ज्या डोळ्यांनी माझ्यावर अपार प्रेम केलं, अचाट प्रेम केलं, निस्सीम प्रेम केलं, त्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, इथे क्रांती झालेली पाहिलं पाहिजे, इथे स्वातंत्र्याचा सूर्य उगवलेला पाहिलं पाहिजे, इथल्या हजारो करोडो लोकांच्या हातामधल्या दास्यत्वाच्या बेड्या खडाखड तुटलेल्या या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मी वीरभूषण तुझे डोळे हे दान करणार आहे. पत्नी जेव्हा अशी म्हणते, मरणा तोंडावर असताना जेव्हा अशी म्हणते, तेव्हा पत्नीबद्दल त्याला काय वाटलं असेल? सारा आकाश ठेंगणं वाटलं असेल आणि जगावे मरावे फक्त या पत्नीसाठी मरावे असं वाटलं असेल. पण तरी तसंही करता येत नाही. एवढी सुंदर, एवढी निरागस, निस्वार्थी आणि गंभीर अशा पद्धतीची पत्नी, जिच्यावरून आपलं आयुष्य समर्पित करून टाकावं जिच्यासाठी, तशी पत्नी, पण तिलाही आता पारखं होणार. काय वाटत असेल? एकीकडे पत्नीचं प्रचंड सुख, जगाला हेवा वाटावा तशा पद्धतीची पत्नी, आणि तरीही तिच्यासोबत आपल्याला राहता येत नाही याचं अतीव दुःख. काय वाटलं असेल त्या पतीला? काय वाटलं असेल त्या बापाला? काय वाटलं असेल त्या वीरभूषणला? वीरभूषणचं आताचं मानसशास्त्र प्रचंड खळबळलेलं असेल. त्याचं मानसशास्त्र आपल्याला तपासावं लागेल. मित्रांनो, वीरभूषण ज्या पद्धतीने पत्नीसाठी, ज्या पद्धतीने मुलासाठी हळवा होतो, एकीकडे तो आपल्याला म्हणजेच पाण्यात राहून मासोळीने पाण्यासोबत वैर करायचं नसतं, पण तरीही त्याच जेलमध्ये राहून तो ग्लाडसोबत वैर करतो. ग्लाडसोबत म्हणून नाही तर त्याच्या वाईट वृत्तीसोबत वैर करतो. ग्लाडसोबत म्हणून नाही तर त्या इंग्रजांच्या अन्यायी, अत्याचारी, जुलमी वृत्तीसोबत वैर करतो, पण वैर करतो. वीरभूषण हा कुठे काही कधी रडला होता का? मित्रांनो, जेव्हा जेनीचा एक प्रसंग येते, वीरभूषण कसा हळवा, आपल्याला मुद्दा टाकता येतो का? वीरभूषण हळवा, वीरभूषण कसा? तर जेनी येते मित्रांनो. जेनी खरं म्हणजे त्याच्यावर प्रेम करते आणि ती म्हणते की तुला आता फाशी होणार आहे, हे उमाला सांगितलं का? तो म्हणते की नाही, उमाला सांगितलं नाही. उमा आली तर नको, तिला दुःख नको, शेवटचा आपला नवरा फासावर जातानाच तिला दुःख नको, आणि म्हणून तिला बोलवायचंच नाही, तिला निरोपच पाठवला नाही. तो म्हणते की तुला असं वाटत नाही की आपल्या पत्नीने आपल्याला शेवटचं पाहावं म्हणून? तुला कधी ती रडली, कधीतरी रडली ती, पण तुझ्या डोळ्यात कधी आसवा आली? अत्यंत हळवा प्रश्न जेनी वीरभूषणला विचारते की वीरभूषण, तुझ्या डोळ्यामध्ये कधी आसवा आली? वीरभूषण म्हणते की मोठ्या माणसांचे आसवा कुणी पाहिलेले असते? आभाळ कधी रडत असेल, जमीन कधी रडत असेल, कोणी पाहिलंय? क्रांतिकारक कधीतरी रडले असेल, महापुरुष कधीतरी रडले असेल, ढसाढसा रडले असेल, फक्त पाणी तेवढं येऊ दिलं नाही. पाणी आलं म्हणजेच रडणं होते का? नाही. पाणी न येताही, आसव न येताही माणूस रडतोय. ते म्हणतोय की काय सांगावं त्या जेनीला? ते म्हणते की नाही, निर्बुद्ध या भिंतींना काय सांगावं? ज्या पत्नीवर मी जीवापाड प्रेम केलेलं आहे, ती पत्नी आता उघड्यावर पडणार आहे. कुणाला सांगू मी? माझा मुलगा औषधा वाचून मरण पावलेला आहे, कुणाला सांगू मी? या निर्बुद्ध भिंतीला डोळ्यात पाणी येतंय, सगळ्यांच्याच येतंय, पण काही लोकांनी ते दाखवायचं नसतं, असा जणू काही अलिखित नियम असतो. हळवा झालेला क्रांतिभूषण इथे आपल्याला दिसतो. क्रांतिभूषण कसा मित्रांनो? तर एक महाभारतामध्ये प्रसंग आहे की रुक्मिणी आणि कृष्ण यांचा दोघांचा प्रसंग आहे. रुक्मिणीचं स्वयंवर किंवा रुक्मिणीला पळवून नेत असतानाचा तो प्रसंग आहे. श्रीकृष्ण अमरावतीमध्ये अंबादेवी मंदिरापर्यंत आले आता रुक्मिणीला पळवून नेण्यासाठी, आणि रुक्मिणी मग त्या कृष्णाकडे आपल्या काही मैत्रिणी पाठवते की जा, कारण रुक्मिणीने आतापर्यंत कृष्णाला कधीही पाहिलेलं नसतं, त्यांचं फक्त पत्रानेच प्रेम झालेलं असतं. आणि मग रुक्मिणीला
तिचा भाऊ दुसऱ्यासोबत लग्न करणार म्हणून मग त्वरेने ती पत्र पाठवते आणि कृष्ण तसा धावत येतो अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये तो थांबतोय आणि रुक्मिणी तिथून ती येणार असते. त्याच्या आधी रुक्मिणी आपल्या मैत्रिणींना पाठवते आणि म्हणते की जा कृष्णाला पाहून या कसा कृष्ण दिसतो. तर त्या पाहून येतात आणि मग रुक्मिणीला सांगतात की सांग माझा सखा कसा आहे, सांग माझा प्रियकर कसा आहे, सांग तो कृष्ण कसा आहे, घनश्याम सुंदरा श्रीधरा तो कसा आहे, सांग. त्या मैत्रिणी सांगते की काय सांगू बाई, जे अंग देखिले तेथून नयन न ढळती, एवढा सुंदर आहे. जे अंग पाहिले तेच अंग पाहावसं वाटते, तिथून नयनच ढळत नाही, एवढा अतिव सुंदर तुझा सखा आहे, तुझा प्रियकर आहे, तुझा तो कृष्ण आहे. मित्रांनो, वीरभूषण कसा, तर वीरभूषण सुद्धा अशाच पद्धतीचा अतिव सुंदर. मित्रांनो, कोणीतरी म्हटलेलं आहे की स्त्रियांचं सौंदर्य हे त्यांची बलस्थान असतं, त्यांची शक्ती असते, तर पुरुषांचं कर्तृत्व हे त्यांचं सौंदर्य असते. वीरभूषण सौंदर्यवान होता म्हणजे काय, सुंदर होता म्हणजे काय, तर त्याचं कर्तृत्वच तेवढं सुंदर होतं. आणि म्हणून त्याच्या कर्तृत्वावर जेनी सुद्धा भाळली होती. अरे जेनी तर सोडून द्या, पण ग्लॉड सुद्धा भाळला होता. तो ग्लॉडच्या अंडरमध्ये राहत असलेला एक फाशीचा कैदी असून सुद्धा वीरभूषण ग्लॉडवर हावी झाला होता. त्याला तो आवडत होता. ग्लॉड म्हणाला अरे तू जर आधी भेटला असता तर माझी सुंदर अतिव सुंदर मुलगी तुला मी दिलीच असती. जेनी आली. जेनी सुद्धा त्याच्यावर प्रेम करायला लागली. जेनी म्हणाली की वीरभूषण का रे, मी तुला आवडते का रे. तो म्हणाला की तू कोणाला आवडत नाही, तू सगळ्यांनाच आवडशील, एवढी सुंदर आहेस. जेनीला वीरभूषण आवडला होता, पण वीरभूषण आता फाशीवर जाणार होता. आणि मग काय, तो आवडलाय, त्याचं कर्तृत्व आवडलंय, त्याची पटापट मुके घेते ते आणि म्हणते, प्रॉमिस घेते की आता मला 15 दिवसाने बाळ होणार आहे, तू 15 दिवस थांब आणि पुन्हा तू माझ्याच पोटी ये, माझा बाळ म्हणून, माझा मुलगा म्हणून. जेनी आणि वीरभूषण कसा. मित्रांनो, जेनी त्या वीरभूषणावर प्रेम करते. जेनी त्या वीरभूषणला फुलं देते. त्या फुलांमधले काही फुलं ते घेतो वीरभूषण आणि त्यामधले काही फुलं त्या जेनीकडे देतोय. जेनी म्हणते की तू फार स्वार्थी आहेस रे. तो म्हणते स्वार्थी कसा, अरे उमललेले फुलं तेवढे तू घेतलेस आणि कळ्या मात्र मला दिल्या. तत्वज्ञानी वीरभूषण कसा, कळ्या तेवढ्या मला दिल्यास. तो म्हणतोय की जेनी, जे उमलायचं होतं ना, जे उमललेलं होतं ना, ते मी घेतलंय, म्हणजे भूतकाळ मी घेतला. आणि जे उमलायचं आहे, जे उमलणार आहे, जे भविष्य आहे, ते तुझ्याकडे दिलं, कळ्या तुझ्याकडे दिल्या. कारण मी आता भूतकाळामध्ये जमा होणार, तू भविष्य आहे, तू उज्ज्वल भविष्य आहे, कळ्या या उद्याच्या उज्ज्वल भविष्य आहे, म्हणून मी त्या तुझ्याकडे दिल्या आहे. मित्रांनो, एका गोष्टीमधून किती अर्थ व्यक्त होतो. अशा पद्धतीचा हा वीरभूषण. मित्रांनो, वीरभूषणचं असं गंभीर व्यक्तिमत्व साकारत असताना कुठेतरी त्याला आपल्या कार्यामध्ये झालेली चूक हे सुद्धा उमलते, हे सुद्धा उमजते. हेही एक महत्वाचं आपल्याला या ठिकाणी मुद्दा मांडावा लागेल. की तो म्हणतो की समाज, उमारा म्हणतोय की समाजाचं कोणीच तुझ्या पाठीशी आलं नाही. ज्यांनी पाठीशी राहावं त्यांनी पाठ फिरवल्या, कोणीच समाजामधला आला नाही सोबत. एवढा समाज कृतज्ञ. उमा म्हणते की अरे त्याला कृतज्ञ नको म्हणू रे. समाज हा स्थितिशील असतो. तुम्ही धावले, भन्नाट वेगाने धावले, पण धावताना तुम्ही आपल्या सोबत जे आहे त्यांची क्षमता नाही ओळखली. समाज हा स्थितिशील असतो. समाज हा मुंगीच्या गतीने चालत असतो. तुम्ही मात्र सशाच्या गतीने प्रचंड धावत गेले, तिथेच फसले. ही गोष्ट, ही चूक वीरभूषण मान्य करतो आणि पुढे जाऊन मग गफूरला म्हणतो की जे मला समजलंय ते तुम्हाला आम्ही समजू शकलो नाही, इथेच तर आमचं चुकलंय. समाज आणि क्रांतिकारक यांच्यामध्ये दुरी का पडली, वीरभूषण का पकडला गेला, वीरभूषणची जी क्रांती आहे ती क्रांती असफल का झाली, तर या क्रांतिकारकांनी समाजाची नस कधी ओळखली नाही, नस कधी पकडली नाही. हे दुःख, ही खंत वीरभूषणला मात्र समजली. म्हणजेच आपल्या अपयशी क्रांतीचं
कारण काय हे वीरभूषणला कळलेलं आपल्याला दिसते आहे. मित्रांनो, आणखी एक आपल्याला मुद्दा दिसतो की एखादा माणूस मरणातही, मरणाच्या त्या वेळेमध्येही, मरणाच्या त्या काळामध्येही कितीही धीर गंभीर राहतोय, हे खरं म्हणजे हे डॉक्टरनीच करावं. मित्रांनो, ग्लाड म्हणजे कैद्यांना मारणारा, चेंदवणारा, फोडणारा, तोडणारा, झोडणारा अशा पद्धतीचा ग्लाड. तो इंग्रज अधिकारी आहे आणि इंग्रज अधिकाऱ्यासमोर आपण मान तुकवायची नाही असं वीरभूषणचं ठरलेलं आहे. आणि म्हणून वीरभूषण आणि ग्लाड याच्या दोघांमधला संघर्ष म्हणजे थँक्यू मिस्टर ग्लाड. मित्रांनो, होतं काय की वीरभूषण हा डॉक्टर आहे, त्या काळचा एमडी डॉक्टर आहे, सर्जन आहे तो. आणि आता 23 घंट्यावर 23 तासावर फाशी राहिलेली आहे आणि वातावरण बदलतंय, काळपट ढग येतात, विजांचा कडकडाट होतो, पाण्याचा धो पाऊस बरसतो, मुसळधार पाऊस बरसतो, कोसळतो. आणि अशा वेळेस ग्लाड मधलं, अशा वेळेस त्या जेलमधली लाईन वगैरे सगळी जाते. मित्रांनो, प्रसंग आहे जेनीच्या बाळणपणाचा. जेनी कोण तर ग्लाडची मुलगी, ग्लाड कोण तर जेलर कसा तर मग प्रचंड क्रूर, हिंस्त्र, ज्याला कैद्यांना फोडणंच आवडतं, मारणंच आवडतं, मारझोड करणंच आवडतं, लाथाबुक्क्यांनी त्यांना चेंदवणेच आवडतं, अशा पद्धतीचा तो ग्लाड, इंग्रजांचा प्रतिनिधी. आणि इंग्रजांच्या जुलमी अत्याचारी सत्तेपुढे आपण नाक तुकवायचं नाही, आपण दयेचं भीक मागायची नाही, हे ठरलेलं तत्वज्ञान म्हणजे वीरभूषणचं. वीरभूषण आणि ग्लाड दोघांमधला संघर्ष म्हणजे थँक्यू मिस्टर ग्लाड. मित्रांनो, जेनी येते आणि जेनीचं आता बाळंतपण होणार होते. अशा वेळेस धो पाऊस पडतो आहे, मुसळधार पाऊस कोसळतो आहे, चारही बाजूने अंधार पडलेला आहे, विजांचा कडकडाट होतो आहे, लाईट गेलेली आहे, लाईटचे तार तुटलेले आहे, फोन बंद झालेला आहे आणि जेलच्या चारही बाजूनी पाणी भरलेलं आहे. इकडे जेनीच्या पोटामध्ये कळा येते आहे. नर्स म्हणते आहे की आत्ताच्या आता जेनीला आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल किंवा सर्जनला तरी आणावं लागेल. परिस्थिती फार बिकट आहे. पहाडासारखा धीर गंभीर असणारा, क्रूर असणारा ग्लाड आता हळहळतो आहे, पोरीच्या जीवासाठी भीक मागतो आहे. तो हंबरडा फोडतो आहे, वाचवा वाचवा, माझ्या पोरीला वाचवा. हे अनेक प्रश्न त्या बापासमोर उभे आहे. कोण वाचवणार, कारण परिस्थिती तशी नाही. अशा वेळेस तो विनंती करतो त्या वीरभूषणला. वीरभूषण कसा? मित्रांनो, माणसं कशी असतात याचं फार मोठं उदाहरण म्हणजे हा प्रसंग. वीरभूषण म्हणतो की ठीक आहे, मी त्याचं ऑपरेशन करतो. ग्लाड म्हणतोय की बघ पळून जाऊ नको किंवा माझ्या पोरीवर सूड उगवू नको. वाटेल तर माझ्या छाताडावर 6च्या 6 गोळ्या, हे रिव्हॉल्वर घे, फुल लोडेड आहे, 6च्या 6 गोळ्या उतरव, पण माझ्या मुलीवर माझा सूड उगवू नको. तो म्हणतो की नाही, ती आतापर्यंत तुमची मुलगी होती, आता ती फक्त पेशंट आहे आणि पेशंटचा जीव वाचवणे हा डॉक्टरचा धर्म आहे. आणि मित्रांनो, तो ऑपरेशन करतो, तो सिझर करतो. केव्हा सिझर करतो? आपली फाशी केवळ 1-2 तासावर असताना शत्रूच्या मुलीचं तो यशस्वीरित्या सिझर करतो आणि म्हणतोय की कॉंग्रॅच्युलेशन ग्लाड, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही आजोबा झाले आहेत, तुम्हाला नातू झाला आहात, कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो, या अशा मरण 2-3 तासावर असताना, आणि मरण कोण देणार तर ग्लाड देणार. ग्लाड कोण तर ग्लाडच्या मुलीचं ऑपरेशन, सिझर हा वीरभूषण करते. मित्रांनो, कसं यांच्या मनाचं स्थिरता राहते, यांचं मन कसं काय स्थिर होतंय? मित्रांनो, प्रश्नच आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी डॉक्टर म्हणून वीरभूषण फार मोठा होतो, डॉक्टर पेक्षाही माणूस म्हणून. कारण शत्रूची मुलगी आहे, ते शत्रूच्या मुलीलाही वाचवणारा माणूस म्हणून वीरभूषण फार मोठा होतो. वीरभूषणचं एक मोठं काम आपल्याला दिसतं की वीरभूषण जेव्हापासून त्या जेलमध्ये आलाय तेव्हापासून त्या जेलचं वातावरणच बदलायला लागलं. म्हणजे दुर्गंधी पसरलेली एखादी खोली असावी आणि त्यामध्ये आपण एखादा परफ्यूम मारावा आणि दुर्गंधी पसरलेल्या खोलीमध्ये सुगंध यावा, नाकारणारे लोक आता जाऊन बसावेत, अशा पद्धतीचं व्हावं. तसा जेल सुद्धा आता लोकांना सर्वांग सुंदर वाटायला लागला. तो ग्लाड सुद्धा आता
जो क्रूर होता, हिंसक होता, तो सुद्धा आता बदलायला लागला आणि माणसाच्या माणुसकीमध्ये तो यायला लागला, माणूस व्हायला लागला. मित्रांनो, हे सगळं कसं झालं तर वीरभूषणमुळे झालं. आणि म्हणून या नाटकाचा सर्वात मोठा उद्देश जर कोणता असेल तर एखादा माणूस दुसऱ्याचा स्वभाव बदलू शकतो. दुसरा उपदेश कोणता असेल तर माणसांचा स्वभाव बदलू शकतो. एखादा माणूस कितीही क्रूर असला तरी बदलू शकतो. तिसरा उद्देश कोणता असेल तर एखादा माणूस सर्व काळ तो क्रूर नसतो. प्रसंग परत्वे तो क्रूर असतो, हिंस्त्र असतो, पण त्याही हिंस्त्र, त्याही क्रूर माणसाच्या मनामध्ये कुठेतरी मायेचा पाझर व्यक्त होत असतो, कुठेतरी मायेची पालवी निघत असते, फुटत असते. आणखी एक उद्देश येतो की मित्रांनो, एखादा माणूस क्रूर आहे, एखादा माणूस वाईट आहे, तर तो का होतो तर त्याच्या भूतकाळामध्ये घडलेल्या घटना प्रसंगांमध्ये त्याचं गुपित दडलेलं असतं. म्हणून जन्मतः कोणताही माणूस वाईट नसतो. परिस्थिती त्याला वाईट करते. ती परिस्थिती कमी झाली, नष्ट झाली की माणूस पुन्हा पाण्यासारखा निर्मळ होतो, हवेसारखा शुद्ध होतो. माणूस कसा असावा? पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाय उसके जैसा. माणूस कसा असावा तसा होतोय हे आपल्याला ग्लॉडवरून दिसते. आणि करणारा महत्वाचा आहे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. इथे आपल्याला वीरभूषण तशा पद्धतीने माणसांना बदलवणारा दिसतो. ग्लॉड पूर्ण बदललाय. ग्लॉडचं वातावरण पूर्ण बदललंय. एके काळात आपल्या टाचांनी, ग्लॉड म्हणजे कसा तर आपले खाडखाड खाडखाड बूट वाजवत येणारा ग्लॉड तो जेव्हा यायचा तेव्हा रस्त्यावरच्या वृक्ष लता वेली सुद्धा आपलं अंग चोरून उभ्या राहायच्या. वृक्षांवरचे ते पक्षी यांचं किलबिलाट बंद व्हायचं. एवढी धास्ती त्या पशु पक्ष्यांना, त्या वृक्षलता वेलींना, तर माणसांचा काय? माणसांना तर तो फोडून काढायचा. शेवटी वीरभूषणचं कर्तृत्व काय तर शेवटी वीरभूषणला तो वीर मरण देतो आणि त्या वीरभूषणच्या गळ्यामध्ये पडलेला फास स्वतःच्या गळ्यामध्ये घेतो. वीरभूषणसाठी तो आपलं जीव बलिदान करतो, समर्पण करतो. कुणासाठी तरी आपला जीव ओवाळून टाकणारी माणसाच्या मनाची उत्कट भावना म्हणजे प्रेमाचा महासागर म्हणजे ग्लाड होतो. मित्रांनो, वीरभूषण आणखी कसा आहे हो तर वीरभूषण ग्लाडचा तर व्यक्ती स्वभाव बदलवतो, पण त्या कैद्यांचं सुद्धा बदलवतोय. एक वेडा कैदी असतो. वेडा कैदी नेहमीच असं म्हणतोय की मैंने खून नहीं किया, मैं बेकसूर हूं. पण ग्लॉड काही ऐकत नाही. ग्लॉड म्हणतोय की त्या जजनी तुला फुकटातच हे दिली असेल का, सजा दिली असेल का? नाही, तू गुन्हेगार असला पाहिजे. पण तो म्हणतोय की मैं बेकसूर हूं. कोणीच ऐकत नाही. मग शेवटी तो म्हणतोय की बघ, तू रडायचं नाही. मी आता वर गेल्यावर, वीरभूषण म्हणतोय की मी वर गेल्यावर देवासमोर तुझं मांडतो आणि म्हणतोय की हा बेकसूर आहे, त्याला सोडा. तो म्हणते की हो, तेवढं तरी करा. आणि तो मान्य करतो. पण आता रडायचं नाही, आता बोंबलायचं नाही, आता फक्त गाणं गात राहायचं. तो गाणं गातो, हे प्रिये तुझ्याच साठी. आणि गाणं गाता 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 मरतो, पण ओरडत नाही. मरणाऱ्या माणसांचंही स्वभाव बदलवणारा वीरभूषण आहे. मित्रांनो, वीरभूषणला फाशी आपण नाही द्यायची. वीरभूषण सारख्या थोर माणसाला, क्रांतिकारकाला, महामानवाला फाशी देणं म्हणजे हे आपलं पापच आहे. म्हणून डॉक्टर सुद्धा सुट्टी टाकून जातो. गफूर सुद्धा नोकरी सोडायला तयार आहे, पण फासाची दोरी बांधायला तयार नाही. गफूर म्हणतोय की साहेब, आतापर्यंत तेच कामं केलेली आहे, पण वीरभूषण सारखा माणूस भेटला नाही, त्याच्यासाठी मी फास बांधणार नाही. सगळ्या माणसांचा स्वभाव एकटा माणूस बदलू शकतो. हा मोठा संदेश हे नाटक आपल्याला देतं. मित्रांनो, शूराचं मरण स्वीकारणारा वीरभूषण, या क्रांतिकारकांचं एकच ध्येय. म्हणजेच बहिणाबाई चौधरी असं म्हणतात एका ठिकाणी की शेतामध्ये उभं पीक तरसती केव्हा जाऊ देवा भुकेल्या पोटात. शेतामधले उभे पीक तरसतात. किंवा कशासाठी तरसतात की हे भुकेल्या पोटामध्ये मी केव्हा जाऊ आणि त्यांची भूक केव्हा शमू. कदाचित ते लाकड एकाच गोष्टीसाठी तरसत असेल की मी त्या चुलीमध्ये केव्हा जाऊ आणि अग्नी म्हणून केव्हा पेटू आणि भुकेल्या पोटाची भूक केव्हा शमू. पाणी कदाचित तरसत असेल की मी तहान लागलेल्या माणसाची तहान केव्हा भागवू.
आणि क्रांतिवीरांचं एकच ध्येय असतं त्या पद्धतीचं की मला शूराचं मरण भेटलं पाहिजे, शूराचं मरण भेटलं पाहिजे. त्याला नको आहे, विरभूषणला नको आहे. काय नको आहे तर अंधाऱ्या रात्री एकट्यामध्ये चोराची पाट्यासारखं फासावर जाणं त्याला नको आहे. अरे मरण कसं छाताडावर झेललं पाहिजे. आणि म्हणून मरण ये अगदी शूराचं ये, ज्याला त्याला साजेचं ये. कवीला एक पतंगाचं मरण ये आणि क्रांतिवीराला एका शूराचं मरण ये. अरे देऊन देतोस, देऊ शकशील तर मग एका शूराचं मरण दे असं त्याला वाटतंय. आणि हीच त्याची खरं म्हणजे विरभूषण ग्लाडकडे मागणी असते. पण ग्लाड ते शक्य होत नाही. पण शेवटी ग्लाड बदलतो, एवढा बदलतो की त्याच्या छाताडावर गोळ्या झाडतोय आणि म्हणतो, बघ पुरा, मी तुला शूराचं मरण दिलं. अरे मी कृतज्ञ नाही, मी तुला शूराचं मरण दिलं. विरभूषण एक क्रांतिकारक म्हणून शहीद झाला. शहीदाचं मरण पाहिजे होतं, तो क्रांतिकारक म्हणून शहीद झाला. मित्रांनो, वीरभूषणचे अनेक अंग आहे. एक धीरोदात्त व्यक्तिमत्व म्हणून, निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणून, कुणावरही प्रेम जीव ओवाळून टाकणारा व्यक्ती म्हणून, उमावर पती म्हणून प्रेम करणारा, बाप म्हणून प्रेम करणारा, ग्लाडचं एकूणच स्वभावचित्र बदलवणारा, त्या जेलमध्ये एक प्रेम खळखळत ठेवणारा, एक शूराचं मरण मिळालेला. मित्रांनो, वीरभूषणच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक अंग आहे. आणि या अनेक अंगामुळे वीरभूषण आपल्या मनामध्ये अजूनही घर करून आहे. वीरभूषण हा असा आहे, आपल्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये अगदी रुतून बसणारा वीरभूषण हा असा आहे. धन्यवाद.